सिंदखेडराजा इथल्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब यांचा आज या ठिकाणी जन्मोत्सव सोहळा आहे आणि राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज आपल्यासोबत आहेत. काय सांगाल आज जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा आहे, काय नेमक्या भावना आहेत, काय शुभेच्छा असतात? जय जिजाऊ. आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून, आपल्या टीव्हीच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि हिंदुस्थानातील सर्व जनतेला जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि सिंदखेड राजा हे ऐतिहासिक नगरी, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं जन्मस्थळ, आणि या ठिकाणी आपण सर्वजण दरवर्षी येतात आणि लाखो जिजाऊ भक्त या सिंदखेड राजाला येत असतात. थोडीशी खंत अशी आहे की लाखो लोक येतात, परंतु अकोमोडेशनची व्यवस्था आजही शासन चांगल्या पद्धतीने करू शकलं नाही. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या टीव्हीच्या माध्यमातून सरकारला विनंती करू इच्छितो की आपण निदान आता हे वर्ष तर गेलं, पण पुढच्या 12 जानेवारीच्या आत आपण या ठिकाणी चांगली लोकांना, लाखो लोकांना, हजारो लोकांना थांबता येईल आणि त्यांची चांगली व्यवस्था होईल. कारण मोठ्या प्रमाणावर माता भगिनी, महिला भगिनी, कालपासून या सिंदखेड शहरामध्ये किमान 1 लाख महिला आल्या असतील. मग त्या महिलांची कुठेतरी खूप मोठी गैरसोय होती. तर अशा पद्धतीनं ती गैरसोय टाळण्यासाठी, पर्यटकांचे, जिजाऊ भक्तांचे हाल टाळण्यासाठी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर अकोमोडेशनची व्यवस्था होणे गरजेचे आहे. आणि खऱ्या अर्थानं यावर्षी जर आपण बघितलं तर बळीराजा हा पूर्णपणे संपलेला आहे. तर मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करेल, शासनाला आवाहन करेल की यावर्षी आता शेतमाल तर सगळा व्यापाऱ्याकडे गेलाय, परंतु शासनानं शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. आणि जेही जिजाऊ भक्त सिंदखेड राजाला येतात त्यांच्यासाठी निवासाची, त्यांना राहण्याची चांगली व्यवस्था शासनानं केली पाहिजे. या सिंदखेड राजा नगरीला जय जिजाऊ जय शिवराय म्हणून सरकार स्थापन होतात, परंतु खऱ्या अर्थानं जिजाऊकडे दुर्लक्ष होतं. मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगेल की ही जिजाऊ भक्तांची होणारी हेळसाळ आपण थांबवावी आणि या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकासाचे कामं असतील ते पूर्ण घ्यावेत. या ठिकाणी जी जगात कुठे नाही अशी विष्णूची मूर्ती या ठिकाणी सापडलेली पुरातत्व केंद्रीय पुरातत्व विभागाला, त्या मूर्तीचं सुंदर असं मंदिर होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर MTDCच्या माध्यमातून, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून त्याचा एखादा चांगला जाहीर कार्यक्रम होऊन त्या मंदिराच्या मूर्तीची सुद्धा स्थापना चांगल्या पद्धतीने व्हावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं मोठं राजकारण होतं. अनेक सत्तेत आले, सत्तेत राहून गेले, मात्र त्यांच्याच मातोश्रीचं जे जन्मस्थान आहे ते कुठेतरी या ठिकाणी विकासापासून दूर आहे. काय वाटतं, कशामुळे होतं हे? थोडी राजकारणी मंडळीची आणि प्रशासनातील मंडळीची सुद्धा याबद्दल असलेली जी नैराश्य त्यांचं बद्दल आहे की त्यांना कुठेतरी आपल्या भागातील या जिजाऊ साहेबांच्या जन्मस्थळाचं, कारण काय की भारतातील जेवढेही हिंदूचे मोठे मोठे स्थळ आहेत, देवस्थळ, तुळजाभवानी असेल, आणखीन कुठेही काही असेल समजा, की ज्या देवस्थानाला वाचवण्याचं काम ज्या जिजाऊच्या शिवबानी केलं, त्या ठिकाणी आज करोडो रुपयांचे कामं होत आहेत बाहेर, पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, पण त्या धर्तीवर सिंदखेड राजापासून आजही काम होत नाही. हे कामं शासन का करत नाही? कारण हे विदर्भामध्ये आहे म्हणून करत नाही की काय? कारण आता आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे, मग अशी मागणी आम्हाला करावी वाटते. परंतु आम्ही अखंड महाराष्ट्राला मानणारी माणसं आहोत आणि जिजाऊ माँसाहेब ही जिजाऊंचा जन्म विदर्भातला, सासर मराठवाड्यातलं, त्यांची कारकीर्द कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाली आणि त्यांनी जो देह ठेवला तो कोकणामध्ये, म्हणजे अखंड महाराष्ट्राचे त्याचा एक स्वतंत्र ज्योत होत्या आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर हे स्वराज्य घडवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आज आपण या ठिकाणी आलोय की ज्या मुलीचा जन्म झाला म्हणून हत्तीवरून साखर वाटणारे राजे लखुजीराव जाधव यांचा हा राजवाडा आहे, याच्या समोर आपण बसलोय. तर मुलीला घडवण्याचं काम, मुलांना जसं राजकुमाराला घडवलं तसं जिजाऊंनी घडवण्याचं काम लखुजीराव जाधवांनी केलं. घोडस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या, संस्कृत वाचन हे वेगवेगळे विषय त्यांनी त्या काळामध्ये जिजाऊंना शिकवले. त्यामुळे जिजाऊ मोठ्या कणखरपणे या 5ही शाळांच्या विरोधामध्ये स्वतःच्या मुलाला उभं करू शकल्या आणि स्वतःचं स्वराज्य निर्माण करू शकल्या. अशा जिजाऊ माँसाहेबांच्या या गावाचं जर आपण बघितलं तर खरोखर बाहेरचे तीर्थस्थळ बघितल्यानंतर माणसाला जरा जो उत्साह वाटतो तो इथं आल्यानंतर कदाचित लोकांचा होतोय आणि मोठ्या प्रमाणावर जिजाऊ भक्तांना फार दूरवर उतरवलं जातं. त्यामुळे दरवर्षी होणारं कमी लोकांचे हाल होणार आहेत, हे कुठेतरी थांबले पाहिजे. ज्यावेळेला समृद्धी महामार्ग या सिंदखेड शहराच्या शेजारून गेला, त्यावेळेला बाजूला समृद्धी महामार्गावरती बाल शिवाचा पुतळा उभारण्याचं आश्वासन दिलं, अद्याप पूर्ण झालं नाही. आणि जिजाऊबद्दल दिलेले आश्वासन कोणी पूर्ण करत नाही, याची खंत आहे.
त्या समृद्धी मार्गावर पुतळा लावण्याचं एकच कारण की लोकांना हे समजलं पाहिजे की इथं हे जिजाऊंचं जन्मस्थळ या ठिकाणी आहे. ती मागणी बरेच दिवसाची जुनी सिंदखेडाची आहे. छत्रपती शिवरायांचा एक मोठा भव्यदिव्य संभाजीनगर सारखा पुतळा कान्ही तलावापाशी व्हावा अशी एक मोठी इच्छा आहे. या असंख्य गोष्टी आहेत की ज्या पूर्ण झाल्या पाहिजे. आता पालकमंत्री येत आहेत, तर ते पालकमंत्री हा आपल्या जिल्ह्याचा मुख्यमंत्रीच असतो. त्यांना आपण सुद्धा या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून त्यांना आपण माझे पर्सनली नाव सांगून त्यांना आपण बोलावं आणि काय करता येईल. कारण आम्हाला कोणावर टीका करायची नाही. आपल्याला या भागात कोणावरही राजकीय चिकलफेक न करता जिजाऊच्या नावानं आपल्याला कोणालाही चिडवायचं नाही. फक्त आपल्याला या गावाचा विकास झाला पाहिजे या मानणाऱ्यापैकी मी काय. नक्कीच. तर हे होते राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज. त्यांनी एक खंत व्यक्त केली की सिंदखेड येथे 12 जानेवारीला जो जन्मोत्सव सोहळा होतो जिजाऊंचा, त्यासाठी लाखो जिजाऊ भक्त या सिंदखेड नगरीमध्ये येतात. मात्र त्यांची जी सुविधा आहे ती सुविधा देण्यासाठी या ठिकाणी सरकार कुठेतरी कमी पडतंय आणि त्यांना ती सुविधा द्यावी अशी मागणी सुद्धा राजे यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. कॅमेरामन निलेश देशमुख, गणेश चोळे, TV9 मराठी, सिंदखेड राजा, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.